तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण मूळ पत्रिका म्हणजे जी कारला बसला जी लावतात 12x18ची, तर ती डिझाईन करणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मी फोटोशॉप ओपन करून घेतो आणि आपली पत्रिका आहे याची पण PhD दिलेली मी अगोदर व्हिडिओ केला आहे त्याच्यात. तर आपण न्यू डॉक्युमेंट घेऊ. साईज तुम्ही बघू शकता इंचेसमध्ये मी 12-18 आणि रेझोल्युशन 300 ठेवलं आहे. तर आपली उंची 12 आहे आणि रुंदी 18 आहे. तर मी तर साईज बनवलेली आहे. तर ह्यानंतर माझ्याकडे काही PNG आहेत, हे मी तुम्हाला देईल. तर ह्या तुम्हाला मी देईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर म्हणजे कॉपी घेतलेली आहे ना राशी, आल्ट दाबून घेतलेला का. तुम्ही जर आल्ट प्रेस करून असं केलं ना, डुप्लिकेट कॉपी येते. तर आपण घेतलेली येते. त्यानंतर आपल्याला हे नाव पाहिजे. आता मी हे श्रीदेवमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मी ह्याच्यावर पण व्हिडिओ आणलेला आहे, तो बघा तुम्ही. असं तेजस नाव टाकून याला श्री युनिकोडमधून श्रीदेवमध्ये कन्वर्ट करायचं. तर मी नाव टाकून घेतो इथं. हे बघा मी तर नाव टाकलेलं आहे. हे आपण आता व्हाईट कलरमध्ये घेऊया. आपण बॅकग्राऊंड वगैरे नंतर बनवू, आधी पहिलं सर्व ॲड करून घेऊ नाही का. अंकिता नाव आहे, हे अंकिता नाव पण आपल्याला घ्यायचं आहे. आणि मी घेतलेलं आहे. यानंतर चिरंजीव राहिलं आपलं वरचं नाही का. आपण चिरंजीव टाकायचं. याला आपण येलो कलर देऊया. हे बघा असं. त्यानंतर आपलं तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, मी पूर्ण डिटेलमध्ये घेऊन आलो तुमच्यासाठी. हो, तर याची साईज बघू शकता तुम्ही, 58 आहे. याची 58 करायची. थोडं छोटं गेलं तरी चालतं, काही विषय नाही. तुम्ही Ctrl+R ने ना ग्रेड घेऊ शकता, असं नका तुम्हाला समजलं. ग्रेड मारायचे असे. नावाचं झालं. त्यानंतर काय करायचं, आपल्याला बाप्पा लागतील, गणपती बाप्पा. आपण इथं असं ठेवूया मध्ये. त्यानंतर तुम्ही असं मिडलला बी आणू शकता. झालं. त्यानंतर शुभ सोहळा. PNG सगळी, काही विषय नाही. तुम्हाला समजते ना मी काय करतोय. जास्त अवघड नाही. मी जस्ट मला एकाने सांगितलं होतं व्हिडिओ टाकायला, तर म्हणलं बनवू आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ. आपण पूर्ण मॅच करणार आहे. थांबत थोडं. तर आपल्याला नाही ते टाका लागेल. आपल्याकडे एक PhD आहे, ती पण मी तुम्हाला दिलेली आहे. आता ही PhD मी तुमच्यासाठी तुम्हाला म्हणजे दिलेली आहे मी. तर हे लागणार आहे आपल्याला.
किंवा आपण दुसऱ्या टाकूयात समजा. हे टाक. बघा असं. त्यानंतर आपल्याला नाही तर ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि याचा कलर पण तुम्हाला रेड घ्यायचा आहे. आता इथून घेतले आपण ट्रायंगल टूल्समध्ये जाऊन आपण असं हे करून घेतलेलं आहे. तिथं आपली आता डेट येणार आहे ही वाली. शुभ मुहूर्ताचं आपण काढून टाकू, हे लागत नाही आपल्याला. तर आपल्याला मेन हे पाहिजे. आता फक्त आपला पत्ता राहिला आहे, तो टाकायचा आपल्याला. त्याचा फॉन्ट आपण बदलूया, थोडासा बोर्डमध्ये घेऊया नाही का. हा घेऊन या. हो बघा, हे तुम्हाला मोठं करायचं तुम्ही करू शकता. अजून आपल्याला बॅकग्राऊंडला कलर टाकायचा आहे, ते पहिलं आपण हे करून घेऊया. तर मी येलो कलर घेणार आहे. करूया आपण नंतर काय वाटलं तर नाही का. तर आपल्याला स्थळ दाखायचं आहे ना. पहिले टाईप करून घ्यायचं सर्व. नोटपॅडमध्ये सेव्ह करून ठेवलं ना तुम्ही तर तुम्हाला सोपं जातं नाही का. आता मी कसं इकडून घेतोय तिकडे टाकतोय तसं नोटपॅडमधून घेऊन इकडे टाकायचं. त्यामुळं तुम्हाला जास्त कन्फ्यूज होतं येणार नाही का. तुम्हाला लगेच समजेल काय करायचं. आपण फॉन्ट बदलूया. खूप फॉन्ट आहेत नाही का, आता कुठले कळत नाही. हाच घेऊया आपण. पण कलर बदलणार येलो नाही वाटत चांगला. डिझाईन मधलाच कलर घ्या आहे. किंवा आपण ह्याला येलो देऊ आणि ह्याला व्हाईट कलर देऊ. अजून आपलं राहिलं आहे तुम्हाला दाखवतो मी काय. तर आपण याला ना पूर्ण सिलेक्ट करून ना थोडं वर वर घेऊ ना. खूप काही पूर्ण वर घेऊया. आपण गणपती बाप्पाला थोडं खाली घेऊ आणि आपण टाकले बरोबर वाटत नाही म्हणून मी दुसरं टाकतो. आपलं काय आहे अजून मला इथं आहे. मला हे भारी वाटेल हे टाकूया आपण. खाली घेऊया थोडासा. तुम्हाला वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता.
किंवा असं जाऊ शकते का डायरेक्ट कॉपी करू आपण याला डिलीट करून टाकू ह्याच्यात जाऊया नंतर वाढून घेऊ आपण 44 असं करू शकता. काय काय जण फॉन्टला असं थोडं वाढलं पण जातं ना असं ते बाहेर वाटतात असं वाढतात काय जण तुम्ही पण असं ओढू शकता. काय करायचं तुम्हाला सांगतो म्हणजे असं वाढतात ते म्हणून मी सांगतो कंट्रोल टी केलं ना शिफ्ट दाबून फक्त त्याला असं वाढायचं म्हणजे तुमचा फॉन्ट असं खूप असं ना असं बोर्ड टाईपचं वाटतं बाहेर वाटतं ना डिझाईनमध्ये करतात खूप छान म्हणून मी तुम्हाला सांगते. तर माझा कलर खूप असं आहे तेव्हा द्या आपण हात घेऊया. अजून एक राहिलं आपलं अजून आपल्याला खूप काय करायचं आहे तर हे टाकायचं आहे तुम्हाला डिझाईन या असं हे राहिलं टाकायचं. आता बॅकग्राऊंडला थोडं खेळू आपण बॅकग्राऊंडशी ते न्यू इयर घेऊया खाली घ्यायची सर्वात खाली बॅकग्राऊंडच्या थोडं वर मारायची साठून त्यानंतर थोडं पिंक कलर बी मारायचा पुन्हा तवा थोडं लाईट येलो मारायचा लाईट थोडासा नंतर परत न्यू लेअर घ्यायची आणि ना कसं व्हाईट कलर मारायचं थोडा होतो थोडं दाखवायचं फक्त नाही का त्या साईडला हे बघा असं खूपच जागा ते थोडं मारायचं जास्त ना ऑपॅसिटी बी कमी करू शकता तुम्ही तर ते झालं नाही आपला एक प्रॉब्लेम झालाय फक्त तो मी तुम्हाला सांगतो तुम्ही नोटीस केलं का नाही मला नाही माहिती मी ना कंट्रोल वायने ना CMYK कलर घेतो कारण मी स्टार्टिंगला घेताना RGB क्लिक झालं माझ्याकडून ते मला आत्ता समजलं पण तुम्ही करताना CMYKच करा आणि बघा आपली डिझाईन झालेली आहे तुम्हाला अजून ह्याच्यात ॲड करता आलं तर तुम्ही करू शकता.